आंदोलन महागाई विरोधात की आपापसात? जालन्यात काँग्रेसच्या मेलेडी आंदोलनात गटबाजीचा कडू डोस. एकच आंदोलन, दोन बॅनर्स. जालन्यात काँग्रेस शहर कमिटी विरुद्ध सेवा दल आमने सामने. गटबाजी चव्हाट्यावर. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. जालन्यात तर काँग्रेसनं थेट मेलेडी चॉकलेट वाटून एक अनोखं आंदोलन केलं आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पण आता या आंदोलनापेक्षा त्या आंदोलनात दिसलेल्या अंतर्गत वादाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आंदोलन महागाई विरोधात होतं, पण चर्चा मात्र काँग्रेसच्या दोन गटांची रंगली आहे. होय, जालन्यातील या आंदोलनादरम्यान दोन वेगळे बॅनर्स प्रामुख्याने झळकले आणि याच दोन बॅनर्सनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणली आहे. आंदोलनाच्या एका बाजूला जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचा बॅनर डौलत होता. अगदी त्याच आंदोलनात दुसऱ्या बाजूला काँग्रेस सेवा दलचा बॅनर स्वतंत्रपणे झळकत होता. आंदोलन एक, पक्ष एक, जागा एक, पण बॅनर्स मात्र दोन वेगळ्या गटांचे. एकाच छताखाली चाललेल्या या आंदोलनात दोन वेगवेगळ्या संघटनांनी आपली शक्ती स्वतंत्रपणे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र तिथे पाहायला मिळालं. त्यामुळे जालन्यात काँग्रेसमध्ये जिल्हा शहर काँग्रेस विरुद्ध काँग्रेस सेवा दल असे दोन स्पष्ट गट पडल्याचं आता उघड झालंय. आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतोय की विरोधकांसोबत लढाईच्या काळात काँग्रेसचे हे दोन गट आपसातच लढणार का? जर ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अशीच फूट पाहायला मिळाली, असेच दोन गट पडत राहिले, तर येणाऱ्या काळात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही, अशीच भीती आता राजकीय विश्लेषक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. नेते म्हणतात पक्षांतर्गत लोकशाही आहे, पण जनतेला आणि कार्यकर्त्यांना मात्र यामध्ये गटबाजीचा सुगावा लागत आहे. एकीकडे मेलेडी आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले खरे, पण या मेलेडीमधली अंतर्गत कटुता आता बाहेर आली आहे. जालन्यातील ही गटबाजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कशी हाताळतात? जिल्हा शहर काँग्रेस आणि सेवा दल एकत्र येणार की हा वाद पक्षाला आणखी खिळखिळा करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.